Definitely. Yeah. ओके. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. मी विकास तातड. आपल्या सर्वांचं ब्लू मॉर्निंगच्या या इव्हिनिंग सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सोबतच आपल्यासोबत जो महत्वाचा विषय आज आपण चर्चा करणार आहोत की राजश्री शाहू महाराज परदेशी जी शिष्यवृत्ती आहे, जी दरवर्षी शेड्यूल कास्ट या विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणासाठी दिल्या जाते, त्या संदर्भाने जी महत्वाची अमेंडमेंट, जी महत्वाची तरतूद यात करण्यात आली, जी की खूप घातक आहेत या समाजाला, आणि या तरतुदीच्या माध्यमातून एक फार मोठी दरी या समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न ही सरकार करते आहे, अशा आरोप सुद्धा त्यांच्यावर होते आहे. तर आजच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत 3 महत्वाची लोक आहेत. तर मी सर्वांचा सर्वात आधी परिचय करतो, सर्वांचं स्वागत करतो. सर्वात आधी आपल्या तिघांचंही स्वागत आहे. प्रोफेसर सुशील महाडिक सर हे आपल्यासोबत जुळलेले आहेत. सर जय भीम. जय भीम. जय भीम. त्यानंतर आपल्यासोबत आहे डॉक्टर श्रीकांत बोरकर, जे युकेले असतात. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. सर जय भीम. जय भीम. जय. सोबतच आपल्या तिसरे पॅनेलिस्ट आहेत पॅन्थर आतिश बनसोडे सर. त्यांचं सुद्धा मी इथे स्वागत करतो. सर जय भीम. जय भीम. जय. आपले तीनही जे पॅनेलिस्ट आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत. प्रोफेसर सुशील महाडिक सर जे आहेत ते महाराष्ट्र स्टेट जनरल सेक्रेटरी आहेत, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद याचे. सोबतच डॉक्टर श्रीकांत बोरकर जे आहेत ते सध्या युकेला असतात आणि अकॅडमिक्स मध्ये ते फार त्यांचं काम आहे. सोबतच पॅन्थर आतिश बनसोडे जे आहेत ते युवा पॅन्थर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं काम नेहमी चालत असतं. तर मी पुनश्च आपलं सगळ्यांचं तिघांचं स्वागत करू इच्छितो आणि सुरुवात करू इच्छितो की ही जे नेमकी महाराष्ट्र सरकारने परदेशी शिष्यवृत्तीचा जो गोंधळ अनुसूचित जातीमध्ये गरीब श्रीमंत दरी पाडण्याचा हा जो डाव समाजाने म्हणजे पुढे आणलेला आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? सर्वात आधी मी प्रोफेसर सुशील महाडिक सरांना विचारू इच्छितो की हे जे काही नवीन सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून हे जे नवीन तरतूद आणलेली आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? सुशील महाडिक सर. एक तर फॅक्ट्स हे आहेत की जी जाहिरात आहे, मी म्यूट नाही आहे ना? नाही सर, नाही, आवाज येतो. ओके. तर ती जाहिरात जर का आपण पाहिली आणि ह्या योजनेचा हेतू जर का आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की या योजनेचा मूळ हेतू हा आहे की जे अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहेत, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला पाहिजे. आता अनुसूचित जातीचे विद्यार्थी मग ते गरीब असो वा श्रीमंत असा कोणताही भेदभाव या योजनेच्या हेतूमध्ये झालेला नाहीये. आणि असं असताना या ठिकाणी उत्पन्नाची अट लावण्यात आलेली चुकीची आहे. ठीक आहे, उत्पन्नाची अट ही मला वाटतं 11 जून 2003 चा जो GR निघाला त्या GR मध्ये पण उत्पन्नाची अट होती, परंतु ती उत्पन्नाची अट ही केवळ काही विद्यापीठांना होती. त्याचबरोबर सुरुवातीचे जे 1 ते 100 रँकिंगचे जे युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीजना जर का आपल्याला प्रवेश मिळाला असेल आणि तिथे स्कॉलरशिप हवी असेल तर कोणत्या उत्पन्नाची अट नाही आहे. आणि असं असताना पूर्ण सरसकट 300च्या 300 विद्यापीठांमध्ये उत्पन्नाची अट लावणं हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं. त्याचबरोबर विद्यार्थी संघटना म्हणून आपण जे काही आतापर्यंत जे प्रश्न हाताळलेले आहेत, हा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे. आणि या ठिकाणी मागासवर्गीय किंवा अनुसूचित जातीचे बरेच विद्यार्थी दरवर्षी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत असतात. हे सगळेच विद्यार्थी काही इकॉनॉमिकली साऊंड असतील असंच नाही. ठीक आहे, जर का आपल्याला इकॉनॉमिकली साऊंड असलेला अनुसूचित जातीचा विद्यार्थी आणि इकॉनॉमिकली वीकर असलेला अनुसूचित जातीचा विद्यार्थी यांच्यामध्ये जर का डिस्क्रिमिनेशन करायच्या भावनेनं तुम्ही हे केलेलं असेल तर हे साफ चुकीचं आहे असं मला इंडिव्हिज्युअली या ठिकाणी वाटतं. म्हणून काही सूचना आहेत, त्या सूचना आपण निश्चित सामाजिक न्याय मंत्र्यांना करणार आहोत आणि त्या सूचनांमध्ये आपण मांडलेलं आहे की काय काय झालं पाहिजे. जर तुम्ही उत्पन्नाच्या अटीवरती ही स्कॉलरशिप देणार असाल तर त्याच्यामध्ये काही मुद्दे आपण काढले आहेत.
ते मुद्दे निश्चित आपण पुढे चर्चेला आणू. परंतु आताच्या घडीला इंडिव्हिज्युअली मला तरी असं वाटतं की उत्पन्नाची अट सरसकट सगळ्या 300च्या 300 विद्यापीठांना जे लावलेलं आहे हे चुकीचं आहे. दिस इज इनडायरेक्ट किंवा अप्रत्यक्ष क्रीमी लेअर आहे असं मला वाटतं. ओके, धन्यवाद सर. अप्रत्यक्ष लावल्या गेलेलं क्रीमी लेअर हे आहे असं तुम्हाला वाटतं. धन्यवाद आपलं मत याबद्दल मांडल्याबद्दल. त्यानंतर मी डॉक्टर श्रीकांत बोरकर सरांना विचारू इच्छितो. तर आपण युके मध्ये आहात आणि अकॅडमिक मध्ये आपण काम करतायत. तुम्हाला काय वाटते ही जे नवीन तरतूद आलेली आहे आपण काय सांगाल? डॉक्टर श्रीकांत सर. विकासराव, आता जे महाडिक सरांनी जे मांडणी केली त्याच ऑन द लाईन ऑफ सेम थिंकिंग मला असं म्हणावं वाटतं. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, त्यामध्ये असं म्हणतात की द थॉट्स ऑफ मॅन आर हिज रिअल ऍक्शन्स. त्यामुळे ज्या ह्या GR माध्यमातून त्यांच्या विभागाअंतर्गत येणाऱ्या ज्या नवीन ही तरतूद ह्यामध्ये जे आर्थिक निकष जो लावलेला आहे, हा आर्थिक निकष हा पुरोगामी फुलेशाह आंबेडकरी विचारधारेच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींचा निर्णय नाही आहे, तर ब्राह्मणवादी आणि सामंतवादी जी विचारसरणी आहे, पॅटर्नायझिंग ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, त्या विचारसरणीला अंगीकृत करणाऱ्या लोकांची कृती आहे असं मला वाटते. आणि बघा, भाषा जी असते, राजकारण्यांची भाषा ही वेगळी असते आणि सामान्य जनतेची भाषा वेगळी असते. त्यामुळे तुम्ही त्याला जरी प्रत्यक्ष ते नाव दिलं नाही, पण तरीही ही निकष टाकल्यानंतर याचा जो ध्वन्यार्थ होतो, याचा जो इम्प्लिमेंटेशन होणार आहे, याचा जो वास्तविक जीवनामध्ये जे वस्तुनिष्ठ जीवनामध्ये जो अर्थ निघतो तो हाच निघतो की येणकेन प्रकारेन जी याचा जो स्कोप आहे स्कॉलरशिपचा आणि याचे जे लाभार्थी जे जास्त प्रमाणामध्ये ज्यापर्यंत याचा लाभ होणार आहे, सबलीकरणाची ही जी योजना आहे त्यांच्यापर्यंत हे जायला नको. कुठेतरी रिस्ट्रिक्टिव्ह मेजर्स त्यांना याच्यामध्ये टाकायचे आहेत. दुसरी आणखी महत्वाची गोष्ट अशी की खुल्या प्रवर्गासाठी ही स्कॉलरशिपची योजना आहे. या सगळ्या ह्या कंट्रोवर्सीच्या मधात काही गोष्टी वरती निघालेल्या आहेत सोशल मीडियावरून आणि बरेचसे जे ऑथॉरिटेटिव्ह लोक आहेत, जे राजनैतिक सामाजिक विश्लेषक आहेत, त्या गोष्टी कित्येक लोक याच्यावर टीका करत आहेत. त्यामधून असा एक सूर निघाला की खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा विदेशी किंवा परदेशी शिक्षणाची योजना आहे, तिथे मात्र हीच अट 20 लाखाची. आणि ज्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या मागासलेला हा जो वर्ग आहे त्याच्या सबलीकरणाची योजना आहे, ही काही गरीब हटाव योजना नाही आहे. तर असं असताना ही अटच नेमकी याचे फायदे, याचे बेनिफिशरीज कमी करून आणि मग कालांतराने जर बेनिफिशरीज कमी झाले, ऍप्लिकंट्स कमी झाले, त्यानंतर मग हिला केराची टोपली दाखवायची या योजनेला, असा एक भाग दिसतो. धन्यवाद श्रीकांत सर. अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे, कारण उच्च शिक्षण घेण्यासाठी जे इतर ओपन वर्गाला जी अट लावली आहे ती 20 लाखाची आहे आणि तीच अट मला वाटतं ओबीसी वर्गाला ही 8 लाखापर्यंत आता करण्यात आली, जे 1 लाखापासून सुरू करण्यात आली होती आणि मग त्याच्या 4दा त्याच्यामध्ये बदल करून आता त्याची अट जी आहे ती 8 लाख आहे. तशाच पद्धतीची अट सुद्धा या शेड्यूल कास्टसाठी सुद्धा लावण्यात आलेली आहे. अनेक लोकांनी यावर लिहिलेलं आहे, जसं आपण सांगितलं फार महत्वाचा मुद्दा आपण टेक्निकल मांडलेला आहे. त्यानंतर मी पॅन्थर आतिश बनसोडे सरांकडे येऊ इच्छितो. एक विद्यार्थी संघटना ते चालवतात आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न नेहमी त्यांच्या समोर येत राहतात. तर काय सांगाल आतिश भाऊ? खऱ्या अर्थाने आता श्रीकांत बोरकर सर आणि सुशील महाडिक सरांनी ज्या पद्धतीने याचं विश्लेषण केलं ते अत्यंत योग्य आहे. आणि त्याच पद्धतीचा म्हणजे ज्या पद्धतीने महाडिक सरांनी आणि श्रीकांत सरांनी या सध्याच्या छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेबाबत प्रकाश टाकलाय, ज्या पद्धतीने 2003 साली आघाडी सरकारने चालू केलेली ही शिष्यवृत्ती योजना आहे, त्याच्यामध्ये 2.5 लाखाची जी पहिल्यांदा उत्पन्न मर्यादा ठेवली, नंतर कालांतराने 2013 साली 3 लाखापर्यंत नेली, 2016 साली परत भाजप सरकार सत्तेवर आलं 6 लाखावर आली आणि आता कुठे
आंबेडकरी तरुणांचा सोशल सामाजिक माध्यमातून समाज माध्यमातून आंबेडकरी तरुणांना ज्यावेळी हे कळालं की छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती मिळते त्याच्यामध्ये इनडायरेक्टली का होईना क्रिमिलियरची अट म्हणजे न कळत न दाखवता अप्रत्यक्षरित्या त्यांनी इनडायरेक्टली या उत्पन्नाच्या मर्यादा घालून ही एक प्रकारे क्रिमिलियरची अट घातल्यासारखीच आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. याच्या अगोदर श्रीकांत सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की खुल्या प्रवर्गासाठी 20 लाखाची तरतूद आणि मागासवर्गीयांसाठी 6 लाखाची आणि ओबीसीसाठी 8 लाखाची ज्या पद्धतीने तूही सांगितलंस त्याच्यामध्ये ही जी तफावत आहे सरतेशेवटी मला या सगळ्या गोष्टींचा ओहापोह करून एवढंच सांगायचं आहे की आज या ठिकाणी हे जरी सरकार म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आपण भाजप सरकारला दगड म्हणून पाहत असलो आणि आजच्या सरकारला वीट म्हणून पाहत असलो तरी हे दोन्ही सरकार हे दलितांच्या शोषण करणारच सरकार आहे. श्रीकांत बोरकर सरांनी सांगितल्याप्रमाणे यांना इम्प्लिमेंट म्हणजे एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करायची नाही त्याला केराची टोपली दाखवायची. त्यासाठी आज सकाळी सिद्धार्थ प्रबुद्धने चांगल्या पद्धतीची एक सूचना आणि मागण्या केल्या होत्या. त्या मागण्या मला या ठिकाणी मांडाव्याशा वाटतात की ज्या पद्धतीने ह्या योजना राबवल्या जातात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की खुल्या प्रवर्गाला अंडरलाईन करून 20 लाखापर्यंतची मर्यादा जी 6 लाखापर्यंतची मर्यादा जी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना घातलेली आहे ती हटवण्यात यावी. दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेची जाहिरात निघते ती जाहिरात संपूर्ण महाविद्यालयामध्ये प्रसारित करण्यात यावी. त्याची मार्गदर्शन केंद्रे उभे करण्यात यावेत. पुन्हा त्यांनी अजून एक महत्वाचा मुद्दा मांडलाय महत्वाची सूचना केली आहे जी आम्ही युवा पॅंथर सामाजिक संघटना असो किंवा रिपाईची रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद असो किंवा इतर कोणत्याही संघटना असो खऱ्या अर्थाने या संघटनांनी समाज माध्यमावरून धनंजय मुंडेंना जाब विचारला त्यामुळे त्यांना सोशल मीडिया समोर येऊन हे सांगणं भाग पडलं की यामध्ये नॉन क्रिमिनलची अट नाही क्रिमिनलची अट नाही याच्यामध्ये उल्लेख नाही. ही भीती गरजेची आहे. आज आपला विद्यार्थी शिकतोय आणि विद्यार्थी शिकत असताना तो किती मोठ्या प्रमाणामध्ये सतर्क आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कालचा झालेला हा सर्व ओहापोह. त्याच्यामध्येच सिद्धार्थने सांगितल्याप्रमाणे मी मध्ये थोडा ब्रेक झालो. रुपयाच्या चालू दराप्रमाणे तपासून रक्कम वर्ग व्हावी शिष्यवृत्तीची. विमान प्रवासाचे आणि विजाचा खर्च सुरुवातीसच देण्यात यावा. परदेशी दूतावासामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यावर काम करणारी एक काय म्हणतात त्याला ते दूतावासांची एक टीम असावी आणि शिक्षण सपोर्ट सिस्टम असावी. सपोर्ट सिस्टम आणि शिक्षण घेऊन मायदेशी परत म्हणजे महाराष्ट्रात किंवा भारतात परतल्यावर त्यांना स्वतःचा बिझनेस किंवा स्वतःची स्ट्रॅटेजी लढवण्यासाठी सामाजिक न्याय खात्याकडून एक मोठे सेंटर उभा केलं जावं किंवा त्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जावा. या पद्धतीच्या ज्या काही सूचना एम टू चेंज ऑर्गनायझेशन कडून केल्या आहेत त्या नक्कीच योग्य आहेत आणि याच माध्यमातून हा पाठपुरावा करून लवकरात लवकर या सरकारला या महाआघाडी सरकारला हे सर्व करण्यास भाग पाडायला आपण आंबेडकरी तरुण सतर्क आहोत आणि याच गोष्टींना आपण येथून पुढे म्हणजे ज्या पद्धतीने या कालच्या सगळ्या म्हणजे हा कालचा जो पिक्चर झालाय त्यांना जी भीती समाज माध्यमाच्या माध्यमातून बसली आहे ती कायमस्वरूपी राहायला हवी आणि असा एक प्रेशराइज गट राहायला हवा अशी माझी मनापासून एक इच्छा आहे. निश्चित आशिष भाऊ अत्यंत महत्वाचे मुद्दे तुम्ही याच्यामध्ये मांडले आणि एम टू चेंज या ग्रुपच्या माध्यमातून जे मला वाटतं एक लेटर ड्राफ्ट करण्यात आलं जी मागणी करण्यात आली फार स्तुत्य मागणी ती आहे. अशाच प्रकारे आपले अनेक लोक सुद्धा म्हणजे मला आता एक आणखी दुसरं लेटर मिळालं जे की सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या काही लोकांनी ते पाठवलं आहे. त्यांच्याही वेगवेगळ्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत. सोबतच मला वाटतं प्रोफेसर हरी नरके सरांनी सुद्धा यावर ओबीसीच्या दृष्टिकोनातून आणि बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं याद्वारे त्यांनी सुद्धा यावर लिखाण केलेलं आहे. सोबतच सुनील खोब्रागडे असतील महानायकचे संपादक असेल
सोबतच फेसबुकच्या माध्यमातून वेगवेगळे लोक एक ड्राफ्ट जो आहे तो तयार करते आहेत आणि पाठवते आहेत आणि त्याचाच परिणाम आपण म्हणू शकतो की माननीय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे लाईव्ह आलेत आणि त्यांनी आपली भूमिका त्याच्यावर मांडली. मला पुन्हा एकदा वाटतं की प्रोफेसर सुशील महाडिक सरांना मला विचारायचं आहे. तर ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंनी आपली भूमिका मांडली त्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं? भूमिका काल संध्याकाळी मी त्यांना पाहिलं. ऍक्च्युली हे सगळं काल दिवसभर चालू होतं, ओहापोह चालू होता. बऱ्याच कार्यकर्त्यांशी, बऱ्याच लोकांशी, माझी अधिकाऱ्यांशी चर्चा होत होती दिवसभर. काल संध्याकाळी तर माझ्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी जवळजवळ तासभर मी या विषयी बोलत होतो. आणि हे सगळं पाहून झाल्यानंतर मला एक पोस्ट आली, त्याच्यामध्ये फेसबुकची लिंक होती धनंजय मुंडे यांची. धनंजय मुंडे यांचं स्टेटमेंट वाचलं मी, स्टेटमेंट ऐकलं मी आणि हसू पण येत होता आणि एक मंत्री इतका खाली येऊन बोलतो याचं वाईट पण वाटत होतं. झालं असं की आपण विविध स्तरावरून ज्या मागण्या केल्या, ज्या सूचना केल्या, आता मी स्वतः काही सूचनांची यादी वगैरे काढलेली आहे आणि त्या निश्चित आपण देणार आहोत लवकरात लवकर मंत्री महोदयांकडे. आणि धनंजय मुंडेंनी येऊन एक तर सांगितलं की आपण म्हणत होतो की हे अप्रत्यक्ष का होईना क्रीमी लेअर आहे. आपण अशी चर्चा करत असताना, असं म्हणत असताना धनंजय मुंडे म्हणतात की संबंध GR मध्ये किंवा नवीन जाहिरातीमध्ये क्रीमी लेअर या शब्दाचा उल्लेखच नाहीये. इतकं त्यांना डाऊन टू अर्थ होऊन क्लॅरिफाय करावं लागलं. हा विजय आंबेडकरी चळवळीच्या तरुणांचा आहे, हा विजय आंबेडकरी चळवळीचा आहे, हा विजय आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांचा आहे. म्हणजे जे विद्यार्थी जागृत आहेत हे आजच्या या सरकारला कळून आलेलं आहे. धनंजय मुंडेंनी जरी स्पष्टीकरण केलं असेल, त्यांनी सांगितलं की ही जी अट आहे ही 2017ला 6 लाखांवर आणली आणि मग त्यांनी काही मंत्र्यांची नावं घेतली, अधिकाऱ्यांची नावं घेतली की यांच्या मुलाला त्यांचा लाभ झालाय. वास्तविक तसं काही नाही. त्यांच्या मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मुलांना लाभ होण्या अगोदरच ती अट त्याची त्या उत्पन्नाची अट टाकली गेली होती. आम्ही धनंजय मुंडेंची पर्यंत एक व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की जर का तुम्ही सरसकट अट लावत असाल उत्पन्नाची तर ती अट 6 लाख म्हणजे फार कमी आहे. 6 लाख वार्षिक उत्पन्न तेही कौटुंबिक जर का आपण धरलं तर ऑन अँड ऍव्हरेज 50,000 रुपये महिन्याला होतात. आणि अगदी साध्या सोप्या मराठीत जर का बोलायचं झालं तर 50,000 महिन्याला कमवणारी व्यक्ती फार श्रीमंत आहे या कॅटेगरीमध्ये गणली जात नाही, ती अजूनही लोअर मिडल क्लास मध्ये गणली जाते. त्यामुळे 6 लाख रुपये वर्षाचं उत्पन्न हे काही फार जास्त नाही आहे. दुसरीकडे ओपन कॅटेगरीसाठी जी परदेशी शिष्यवृत्तीची योजना आहे त्याच्यामध्ये 20 लाखाची अट आहे. म्हणून मला असं वाटतं की ही अट जर का आपल्याला करायची असेल तर सरसकट सगळ्या विद्यापीठांना ही अट 6 लाखांवरून काढून आपण किमान 15 ते 18 लाखांवर न्यावी, 12 लाखांवर न्यावी. आणि जर तुम्हाला असं करायचं असेल, एक तर आपण भारतीय राज्यघटनेचा आर्टिकल 46 जर का वाचलं, मंत्री महोदयांनी वाचलं की नाही याची मला शंका येत आहे आता. कारण क्लिअर कट ते आर्टिकल असं म्हणत आहे की द स्टेट शॅल मेक स्पेशल प्रोव्हिजन फॉर टू प्रोटेक्ट द एज्युकेशनल अँड इकॉनॉमिकल राईट्स ऑफ द वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी इन जनरल अँड पर्टिक्युलर ऑफ द SCs अँड FCs. म्हणजे इतकं क्लिअर कट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आर्टिकल 46 मध्ये म्हटलेलं असताना मंत्री महोदयांची दुर्लक्ष कसं होतं याचे मला संशय येत आहेत. म्हणून माझं असं म्हणणं आहे, आमच्या विद्यार्थी संघटनेचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी ST STच्या स्कॉलरशिपचा प्रश्न येतो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उत्पन्न मर्यादा आपण आणू नये. आणि जर का आपल्याला आणायची असेल आणि वाटत असेल की जर का उत्पन्न मर्यादा STची आता वाढत आहे आणि ती निश्चित वाढली पाहिजे, आम्ही या मताचे आहोत. आता उत्पन्न मर्यादा वाढत असलेली ही आमची पहिलीच पिढी आहे. आमच्या अगोदरच्या पिढीने गरिबी आणि त्या अगोदरच्या पिढीने दारिद्र्य पाहिलेलं आहे. गरिबी आणि दारिद्र्यातून आता कुठं आम्ही सधनतेकडे येत आहोत. आमची पिढी अजून श्रीमंतीकडे गेलेली नाहीये आणि श्रीमंतीकडे गेल्यावर निश्चित जे श्रीमंत झालेले असतील ते या प्रकारच्या स्कॉलरशिप घेणार नाहीत. परंतु भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 46 ला अनुसरून मी असं म्हणेल की जर का आपणाला अट टाकायची असेल
तर ती अट 15 ते 20 लाखाच्या आसपास आपण टाकावी. आणि त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन की जर का आपण जी काही उत्पन्न मर्यादा ठरवून देऊ, त्या ठराविक उत्पन्न मर्यादेच्या वरच्या उत्पन्नामध्ये जे विद्यार्थी बसत असतील त्यांना आपण नाकारू नये, त्यांना आपण रिजेक्ट करू नये. तर त्यांना आपण 100% स्कॉलरशिप नाही देऊ शकलो तर आपण किमान त्यांना 50%, 70%, 40% जे काही आपल्या पॉलिसीमध्ये बसेल त्या पॉलिसी प्रमाणे डिसिजन घेऊन आपण त्यांना द्यावं. पुढे जाऊन मी असं म्हणेन की दरवर्षी आपण पाहतो की अर्जाचं प्रमाण वाढत आहे. म्हणून या ज्या आता महाराष्ट्र राज्याच्या जाहिरातीमध्ये ज्या 75 जागा आहेत, या 75 जागा अपुऱ्या आहेत. म्हणून आपण किमान 150 ते 200 जागा करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून जे जे पात्र अर्जदार आहेत त्या सर्वांना याचा लाभ मिळेल. घेता येईल. संबंधित विद्यार्थी लाभ घेतल्याशिवाय राहणार नाही. निश्चित निश्चित धन्यवाद प्रोफेसर सुशील सर. अत्यंत महत्वाचे मुद्दे आपण इथे मांडलेले आहे. कारण 6 लाखाचं उत्पन्न जर 25,000 कमावणारे जर 2 जरी लोक असले, आपण सफाई कर्मचाऱ्यांचं जरी उदाहरण घेतलं, सकाळीच मी चर्चा करत होतो सिद्धार्थ प्रबुद्धर सरांशी, तर सफाई कर्मचाऱ्यांना जर 25,000 रुपये महिना असेल आणि 2 जर त्यांच्या घरी कर्मचारी असेल आणि 50,000 रुपये महिन्याचं उत्पन्न होत असेल तर वार्षिक ते 6 लाखाला जातं. आणि मग तोही पात्र म्हणजे सफाई कर्मचारी असणारा कुटुंब सुद्धा याच्यासाठी पात्र ठरेल की नाही ही शंका जी आहे उपस्थित केल्या जात आहे. सोबतच आपण म्हटलं की याची उत्पन्न मर्यादा ही 15 ते 20 लाख जर करायचीच असेल तर 15 ते 20 लाख या आकड्यामध्ये न्यावी आणि त्याच्या व्यतिरिक्तही जर काही येत असतील तर त्यांना द्यावं. दुसरा प्रश्न माझा श्रीकांत बोरकर सरांना आहे याच सगळ्या डिबेटला समोर घेऊन, की आपण काही जे टेक्निकल मुद्दे मांडले आणि जसं की सुशील सरांनी सुद्धा मांडलं, युके मध्ये कुठलाही विद्यार्थी जेव्हा आपली एखादी शिष्यवृत्ती घेऊन तिथे जातो त्याच्या नेमक्या काय अडचणी निर्माण होतात. कारण ही शिष्यवृत्ती सांगितल्या जाते विद्यार्थ्यांना तर त्यांचं जे बेसिक स्टार्टिंगचा विजा असेल, त्याच्या तिकिटाचा खर्च असेल तो दिल्या जात नाही किंवा आधी दिल्या जात नाही. आणि स्कॉलरशिप सुद्धा हे टप्प्यानुसार येते, सगळी स्कॉलरशिप एकासारखी येत नाही. तर या तिथे विद्यार्थ्याला जर ही शिष्यवृत्ती मिळाली सुद्धा तरी काय नेमक्या अडचणी त्याच्या पुढे जातात. डॉक्टर श्रीकांत सर. धन्यवाद विकासजी. एम्सच्या माध्यमातून आणि अनेक विद्यार्थी ज्यांना परदेशी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते जॉईन करताना त्यांना जे प्रॉब्लेम्स आले त्याबद्दल अक्षरशः मोठा एक ग्रंथ निर्माण होईल किंवा हजारो कागदांचं एक पुस्तक निर्माण होईल. इतक्या समस्या आहेत आणि त्याच्यावर त्यांची मांडणी सरकार दरबारी आणि संबंधित मिनिस्ट्रीमध्ये, सोशल जस्टिस मिनिस्ट्री आणि संबंधित अधिकारी आणि सेक्रेटरी यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि ज्या लोकांना ही अट लावण्यात आलेली आहे त्यामध्ये आता 2006 मध्ये जो 2007 पासून ही जी राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षणाची जी योजना सुरू झाली आणि त्या माध्यमातून ज्यावेळेस लोक येणं सुरू झाले तर इथं आल्यानंतर कित्येक असे विद्यार्थी इन्क्लुडिंग मी आम्हाला पैशाची फार चणचण भासली आणि कित्येकदा इथे यायला कर्ज काढून यावं लागलं. आणि इथे आल्यानंतर सुद्धा ज्यांना सपोर्ट सिस्टीम मिळाली, समजा काही आंबेडकरी विचारांचे लोक मिळाले तर त्यांनी मदत केली. अन्यथा युएसए मधले असे उदाहरण आहेत की एक हँडिकॅप विद्यार्थी जो ह्याच शिष्यवृत्ती माध्यमातून आला आणि त्याला योग्य पैसे न मिळाल्यामुळे सुटेबल सपोर्ट सिस्टीम नसल्यामुळे त्याला अक्षरशः भयंकर परिस्थितीतून जावं लागलं. अशी कित्येक उदाहरणं आहेत. तर एम्सच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी, मी आंतरराष्ट्रीय कोऑर्डिनेटर असल्यामुळे आणि सिद्धार्थ आणि अनेक शीलराज आणखी एक मेश्राम आहेत स्कॉटलंडमध्ये, तर यास आम्ही वेळोवेळी सरकार दरबारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसमोर आणि जेव्हा जेव्हा समाज कल्याण सामाजिक न्याय खात्याचे मंत्री किंवा अधिकारी इथे येतात, युके मध्ये आले, त्यांच्यासोबत आम्ही मिटिंग घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या कानावर ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत. तरीही ही जी एक पॉलिटिकल रिलक्टन्स आहे, तर मी विशेषतः पॉलिटिकल रिलक्टन्सवर बोलू इच्छितो की ज्या वेळेस
SC ST ओबीसीच्या सबलीकरणाची एखादी योजना ज्यावेळेस येते त्यावेळेस जसं धनंजय मुंडेंनी त्यांचे जे फेसबुक रिलेमध्ये त्यांनी सांगितलं, त्यांना का क्लॅरिफिकेशन द्यावं लागलं हे? बघा, राजनैतिक लोकांची एक भाषा असते. त्यामुळे भलेही त्यांनी क्रिमिलेअर हा शब्द इथे वापरला नसेल, पण ह्या तांत्रिक तरतुदीचा स्पष्ट अर्थ क्रिमिलेअरच होतो. आणि याचा कुठं ना कुठं ते जी सामंतवादी जी मानसिकता आहे, त्यांच्या नेतृत्वाची जी सामंतवादी मानसिकता आहे ते याच्यामध्ये रिफ्लेक्ट होते. मी जर परदेशी शिष्यवृत्ती ज्यांना मिळालेली आहे त्या विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणींचा पाढा वाचत बसलो तर अक्षरशः आजपर्यंत जे सत्ताधारी, जे पार्टी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं आहे, आपण त्यांना सत्ताधारी म्हणतो, हेही चुकीचं आहे. ते सत्ताधारी नाही, सत्तेचे अधिकारी आहेत. आणि लाभार्थी मी भारताचा नागरिक म्हणून ज्यावेळेस मला एखादी योजनेचा लाभ होतो त्यावेळेस ते पूर्णत्वास नेण्याचं काम हे संबंधित त्या डिपार्टमेंटचं असते. पण त्यामध्ये यांनी अत्यंत दुर्लक्ष केलेलं आहे आणि अक्षम्य अशी हेळसांड केलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मला यामध्ये मांडायची वाटते ती ही की क्रीमी लेअरचा मुद्दा सर्वप्रथम भारताच्या राजनीतीमध्ये ओबीसीच्या मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये ओबीसीच्या रिझर्वेशनच्या माध्यमातून आला होता. त्यावेळेस अनेक स्टडीज झालेल्या आहेत आणि विशेषतः पांडेन नावाचे जे एक सामाजिक अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी एक छोटेखानी लेख ईपीडब्ल्यू मध्ये लिहिला होता, इकॉनॉमिक पॉलिटिकल वीकली मध्ये. त्यामध्ये ते म्हणतात की ह्या क्रीमी लेअर सारख्या तरतुदींची मूळ स्वरूप जे आहे ते फक्त आणि फक्त सबल होणाऱ्या किंवा ज्याचं सबलीकरणासाठी ही योजना बनवण्यात आलेली आहे त्या वर्गाच्या किंवा त्या प्रवर्गाच्या सबलीकरणाला रोखण्यासाठी त्यांना कायम आश्रित बनवून त्यांना सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून कमजोर ठेवण्यासाठी याचा वापर करण्यात येत आलेला आहे. आणि मग दुसरा आर्ग्युमेंट जे पांडेन नावाचे जे सामाजिक अर्थशास्त्रज्ञ आहेत ते वापरतात तो हा की जर क्रिमिलेअरचा वापर आणि क्रिमिलेअर किंवा अशा तरतुदी ज्यामध्ये तुम्ही एक लिमिट ठेवता त्याचा वापर जर त्या समाजातल्या सधन धनदानग्या मुंडेंच्या शब्दामध्ये धनदानग्या वर्गाने हा शब्द सुद्धा जाणीव देण्यात आलेला आहे, वापरला गेलाय. बरोबर. यासाठी जर ह्या तरतुदीचा वापर झालेला आहे तर मग ओबीसीची जी मंडल आयोगाची योजना, ओबीसीची जी तरतुद आहे आरक्षणाची, तर मग गेल्या 10-15 किंवा गेल्या 30 वर्षामध्ये कमी अधिक जर क्रिमिलेअर किंवा ओबीसीवर लागू झाली तर 22% त्यांना जे आरक्षण आहे त्या संपूर्ण 22% आरक्षण जे ओबीसीचं ते सगळं भरलं गेलं काय? ते जर भरलं गेलं असेल तर क्रिमिलेअर सारखी तरतूद ही कोणत्याही समाजाच्या फायद्याची होते हे त्यातून दिसेल. पण वास्तविकता अशी आहे की क्रिमिलेअर लागू होऊन सुद्धा प्रचंड बॅकलॉग आहे, स्वतः एससीचा बॅकलॉग आहे, त्यावर कोणी बोलत नाही. इव्हन ही जी योजना आहे राजर्षी शाहू महाराज योजना 2007 पासून सुरू झालेली, यामध्ये पीएचडीच्या विद्यार्थ्यांची संख्या आता कमी होती. एमएससी मधल्या समाजशास्त्राच्या विभागासाठी देणाऱ्या स्कॉलरशिपची संख्या कमी होती पाहिजे. मग यामध्ये जे लूपहोल्स आहेत, ड्रॉबॅक्स आहेत त्यावर विचार नाही करायचा, पण जे आहे त्यामध्ये सुद्धा असे अडंगे निर्माण करायचे. हा जो दृष्टिकोन, हा जी मानसिकता आहे ही मानसिकता ती पॅटर्नायझिंग मानसिकता आहे, ही सामंतवादी मानसिकता आहे. पूर्वी ब्राह्मणांनी तसं केलं ओबीसीच्या रिझर्वेशनच्या आरक्षणामध्ये. आता हा ब्राह्मण सचिव ह्या जे सामंतवादी जे आमचे सत्ताधारी आहेत त्यांचा लसीची तीर मारतोय. हा प्रकार काय आहे? आम्ही महाराष्ट्राच्या विचाराच्या महाराष्ट्राचे पाईक आहोत की आम्ही पुन्हा त्या मागासलेल्या सामंतवादी विचारसरणीकडे वळणार आहोत? हे हा माझा सवाल सत्ताधाऱ्यांना आहे. निश्चित महत्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे आणि प्रश्न सुद्धा या व्यवस्थेला केला आहे. कारण की ही व्यवस्था आपल्याला सर्व अंगाने जी आहे दाबू इच्छिते. तिथली ब्राह्मणवादी आणि सामंतवादी जी व्यवस्था आहे ते नेहमी तिथल्या शूद्र आणि अतिशूद्रांना हे खालच्या स्ट्रेटामध्ये बघतात, खालचे वागतात आणि त्याचप्रमाणे ते वागणूक देतात. तीच मानसिकता मला वाटतं या नवीन तरतुदीमध्ये आपल्याला दिसून पडते. निश्चित फार चांगले मुद्दे मांडले आणि जसं की आपण मांडलं की ज्या पद्धतीनं विद्यार्थी फक्त
पैशाचं त्याला स्कॉलरशिप मिळते म्हणून त्याचं सर्वच व्यवस्थित होते असं नाहीये. त्याला स्कॉलरशिप जरी एकदा सरकारकडून मिळाली, त्याच्या व्यतिरिक्त अनन्य असे स्ट्रगल मधून त्याला जावं लागतं. तिथली टोटली व्यवस्था वेगळी असते, कल्चर वेगळं असतं, त्याला कल्चरल शॉक असतो आणि सगळ्याच पद्धतीचे मला वाटतं जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या गोष्टीला येतात आणि कुठलीही सुविधा सरकारच्या माध्यमातून ते पुरवल्या जात नाही. निश्चित श्रीकांत सर तुमच्याकडे पुन्हा येईल. त्याआधी मला महाडिक सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की आता जी आर तर आलेला आहे, नोटिफिकेशन हे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आलेले आहे आणि माननीय सामाजिक न्याय मंत्री मुंडे साहेबांनी त्यावर आपलं स्पष्टीकरणही दिलं. तर आपल्याला काय वाटतं की हा जी आर बदलण्यासाठी आपली काय भूमिका आहे? आपण आंबेडकरी तरुण, आंबेडकरी विचारधारेच्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत यांचा कायम एकच नारा आहे आणि तो म्हणजे संघर्ष. संघर्ष केल्याशिवाय आतापर्यंतच्या आपल्या सगळ्या पिढ्यांना काहीच मिळालं नाही आणि मिळणारही नाही. आता काल मंत्री महोदयांनी केवळ स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी असं कुठेच म्हटलं नाहीये की जी आर बदलणार. त्यांना माहिती आहे की उद्रेक होत आहे, परंतु हा उद्रेक आत्ताच्या या कोरोना सारख्या महामारीमुळे रस्त्यावर येऊन होणार नाही. म्हणून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येऊन आपलं म्हणणं मांडलं, आपलं स्पष्टीकरण दिलं. इथपर्यंत जरी ठीक असलं तरी पण जर हा जी आर बदलला गेला नाही आणि आत्ताच्या घडीला अनुसरून, आत्ताच्या महागाईच्या निर्देशांकाला अनुसरून जर का नवीन जी आर आला नाही तर मला वाटतं की आपल्याला रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय उरणार नाही. रस्त्यावर येऊन शासनाच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. आणि आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चित मी मंत्री महोदयापर्यंत आणि या सरकारपर्यंत हा निरोप पोचवू इच्छितो की जर लवकरात लवकर आपण निर्णय बदलून नवीन शासन निर्णय नाही काढला तर आंबेडकरी विद्यार्थ्यांना, आंबेडकरी विचारांच्या तरुणांना रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय उरणार नाही. विकास, यू आर म्युटेड. तुम्ही म्यूट आहात. तुम्ही सॉरी. येस. आता आवाज येतोय? धन्यवाद सर. अतिशय महत्वाची भूमिका तुम्ही मांडलेली आहे की संघर्ष ही आपल्या समाजाची म्हणजे आपल्या वाटेला आलेला आहे. संघर्षातूनच आपण या भूमिकेला जाणार आहोत. पण मला आता आतिशला विचारायचं आहे. आतिश, की समाज म्हणून आपल्या हक्काच्या रक्षणासाठी आपण किती जागृत आहोत असं तुम्हाला वाटतं? आत्ताच तू म्हटलं की समाज म्हणून आपण आपल्या हक्कासाठी किती जागरूक आहोत याचं उदाहरण कालचंच आहे आणि जिवंत आहे. याचं उदाहरण कालचं आणि जिवंत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की काल ज्या पद्धतीने समाज माध्यमावरून आंबेडकरी तरुणांनी आग पाकड केली त्याचा इफेक्ट ज्या पद्धतीने महाडिक सरांनी सांगितलं की त्याला डाऊन टू अर्थ येऊन सांगावं लागला की क्रिमिनल हा शब्द यामध्ये नाही. आणि त्यांनी हेही सांगितलं की उत्पन्न मर्यादा वाढवण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत, तशा पद्धतीच्या सूचनाही आलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने 15 ते 18 लाख पर्यंत उत्पन्न मर्यादा करा म्हणून महाडिक सरांनी आता एक सूचना केली. बोरकर सरांनी ज्या पद्धतीने विद्यार्थी शिष्यवृत्ती घेऊन शिकायला बाहेर परदेशात जातो तिथे येणाऱ्या अडचणी आणि तू सांगितल्याप्रमाणे कल्चरल जे काही मॅच होण्यासाठी जो काही एक कालावधी लागतो, शॉक लागतो, जो कालावधी लागतो, त्या बाबतीत जे काही तुम्ही सगळ्यांनी एक प्रकारे हे केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे, त्या माध्यमातून मला मान्य धनंजय मुंडेंना हे सांगायचं आहे या आपल्या या चर्चासत्राच्या माध्यमातून नक्कीच या आंबेडकरी तरुणांचा त्यांनी धसका घेतलाय आणि हा आजचा ब्ल्यू मॉर्निंगचा जो सेशन आहे आपला, नक्कीच याची लिंक माननीय मंत्री महोदयांना संघटनेच्या माध्यमातून पाठवण्यात येणार. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीने तुम्ही महाडिक सरांना विचारलात की असा आदेश निघाला आहे, शासन निर्णय निघाला आहे आणि त्याच्यावर भविष्यामध्ये ते काय करतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की असे शासन निर्णय दिवसातून 2 ते 10 वेळा निघतात आणि 10 वेळा बदलले जातात. मग तशा पद्धतीचा निर्णय माननीय धनंजय मुंडेंनी आपल्या पद्धतीने म्हणजे आज त्यांनी फक्त रोष आपल्या अंगावर ओढावू नये. या कोरोनाच्या या सगळ्या धावपळीमध्ये सरकारला साथ देण्याचं काम आंबेडकरी जनता जे करत आहे त्यांचा अंत पाहू नये अशी माझी धनंजय मुंडेंना विनंती आहे.
आणि एवढंच सांगायचं आहे की या कोविड-19च्या या सिच्युएशन मध्ये सुद्धा आंबेडकरी कार्यकर्ता ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन निवेदनाद्वारे आपणाला एवढा घाम फोडू शकतोय, तर विचार करा सदर आंबेडकरी तरुण, आंबेडकरी संघटना, आंबेडकरी विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष यांनी जर यलगाल पुकारला तर मग काय म्हणतात ते काय म्हणतात त्याला ते सरकारच्या पळता भुई पायाखाली घोडी. जमीन. हा, पळता भुई गोडी सरांना हे खूप माहित असणार. पळता भुई गोडी राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होईल. त्यासाठी माननीय धनंजय मुंडे तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून आम्ही हे सेशन तर तुम्हाला व्हिडिओ पाठवूच, पण अशी एक विनंती आहे की 15 ते 18 लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा करा आणि त्यानंतर या पद्धतीचा पुन्हा आंबेडकरी तरुणांच्या शिक्षणाबाबतीत हिलवाड करायचा प्रयत्न केला तर याद राखा, ज्या जनतेने तुम्हाला त्या पदापर्यंत नेऊन बसवलंय ती जनता तुम्हाला ग्राउंड लेवलला आणून पुन्हा कार्यकर्ता बनवायला भाग पाडेल. निश्चित निश्चित आतिश भाऊ, आंबेडकरी जनता ही सुज्ञ आहेत आणि त्याचे आतापर्यंत केलेल्या आंदोलनातून आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेतून निश्चितच या सरकारला सुद्धा दचका बसेल आणि हा जो GR आहे लवकरात लवकर यावर काहीतरी ते सामाजिक न्याय मंत्री भूमिका घेतील अशी एक आपण होप करूया. मला विचारायचं आहे की आता मला मार्डिक सरांना विचारायचं आहे, सुशील सरांना विचारायचं आहे. आपण बोललात की गरीब जो आहे यामध्ये ते नेहमी आपल्या मुद्द्यामध्ये सांगते धनदांडग्या लोकांना आतापर्यंत या संपूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ झाला, गरीब वर्ग वंचित वर्ग याच्यातून वंचितच राहिला. तर आपल्याला काय वाटतं की काय नेमकी त्यांची मानसिकता आहे हे म्हणण्यासंदर्भात आणि खरंच या वंचित लोकांना गरीब लोकांना याचा फायदा या शिष्यवृत्तीचा फायदा होईल का? अगदी एका वाक्यामध्ये त्यांचा हेतू मी सांगतो. त्यांचा हेतू आहे डिवाइड अँड रूल. अनुसूचित जातीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करावा आणि त्यांची लढाई त्यांच्या आपसमध्ये झाली पाहिजे, हा त्यांचा हेतू आहे. आणि असं कुठेच नाहीये. आता या ठिकाणी एक ज्वलंत उदाहरण आहेत आपले श्रीकांत सर, की जे ते त्यांच्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत जे धनदांडगे नाही आहेत आणि ते या योजनेचा लाभ घेत आहेत. आमचे अनेक असे मित्र आहेत की जे श्रीमंत नाही आहेत, श्रीमंत कुटुंबातून आलेले नाही आहेत, धनदांडगे नाही आहेत आणि या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेचा लाभ गरजूंना निश्चित मिळावा, निश्चित मिळेल या हेतून ही योजना राबवली पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेशी शिक्षण योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे ते विद्यार्थी सामान्य कुटुंबातून आलेले आहेत, गरीब कुटुंबातून देखील आलेले आहेत. म्हणजे माझ्या संपर्कातले काही विद्यार्थी असे आहेत जे लिटरली धारावीच्या झोपडपट्टीतून आलेले आहेत. एवढंच नव्हे तर एक विद्यार्थी मला आठवतो, मी त्याचं नाव घेत नाही परंतु माझा चांगला मित्र आहे, त्यांनी MBA केलं UK ला. धारावीच्या रेड लाईट एरियामध्ये पाण्याच्या बाटल्या 2-2 रुपयाला विकून त्यांनी त्यांचं बेसिक एज्युकेशन पूर्ण केलं. आणि नंतर या शिष्यवृत्तीच्या आधारावरती चंद्रकांत हंडोरे साहेब ज्यावेळेस सामाजिक न्याय मंत्री होते तेव्हा आम्ही प्रयत्न केले त्यांच्यासाठी आणि या शिष्यवृत्तीच्या आधारावर त्यांनी UK मधून आपले MBAचं शिक्षण पूर्ण केलं. आज मुंबईत आलेले आहेत आणि मुंबईमध्ये त्यांनी पुढे LLM केलं आणि आता एक नामवंत वकील म्हणून ते प्रॅक्टिस करत आहेत. त्याचप्रमाणे जसा या योजनेचा लाभ गरीबातल्या गरीब, मध्यमवर्गीय, तसेच जे काही, मी पुन्हा रिपीट करतो की अजूनही आमची पिढी श्रीमंत किंवा फार धनदांडगी झालेली नाहीये. आमच्यामध्ये काही निवडक लोक असतील जे सधन असतील, परंतु ते सधन झाले हा त्यांचा काही गुन्हा झाला नाही. मग मुंडेंनी उदाहरण दिलेले वाघमारे साहेब असतील किंवा मंत्री महोदय बडोले साहेब असतील, हे जर का मंत्री झाले किंवा इकॉनॉमिकली साऊंड झाले हा काही त्यांचा गुन्हा नाही, म्हणून त्यांच्या मुलांना ते या योजनेचा लाभ मिळू नये असं झालं नाही पाहिजे. म्हणजे जे गरीब विद्यार्थी आहेत, जे मध्यमवर्गीय आहेत किंवा जे थोडे बहुत सधन आहेत, त्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन, दुफळी निर्माण न करता प्रत्येक अनुसूचित जातीच्या लाभार्थी आणि पात्र विद्यार्थ्याला, आय रिपीट माय वर्ड्स,
पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला पाहिजे असं मला संघटनेच्या वतीनं आणि वैयक्तिकरित्या वाटत आहे. निश्चित निश्चित सर, पात्र विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ झाला पाहिजे, म्हणून तो कुठल्याही घटकाचा असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो. आणि तुम्ही उदाहरणाद्वारे समजावून सांगितलं की धारावीतल्या एका झोपडपट्टीतून आलेला मुलगा सुद्धा या शिष्यवृत्तीचा लाभार्थी आहे. यामुळं असं नाही की आतापर्यंत सर्व दांडग्यांची किंवा ऑफिसर्स लोकांचीच मुलं या माध्यमातून किंवा मिनिस्टर्सचीच मुलं या माध्यमातून गेली असेल. त्यांची म्हणजे ते गेलेही असतील तर त्यांचं प्रमाण किती आहे? 1%, 2%, 5%. पण 5%च्या व्यतिरिक्त प्रमाण हे सामान्य विद्यार्थ्यांच्याच असावं असं मला वाटतं. तर यानंतर मी श्रीकांत सरांना विचारू इच्छितो की विद्यार्थी जे आहेत तर ते परत भारतात येत नाही असा दावा किती खरा आहे आपल्याला असं वाटतं? म्हणजे जे सरकारद्वारे सांगितले जाते की विद्यार्थी एकदा गेला की तो परत येत नाही, तर हा दावा किती खरा आणि किती खोटा आहे, काय म्हणाल श्रीकांत सर? हा सुद्धा एक फार मोठा खोडसाळ प्रसार आहे. आणि मी वारंवार एक गोष्टीला अंडरलाईन करतोय की वास्तविकता अशा ज्या स्कॉलरशिप्स किंवा ज्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून मागासलेले जे प्रवर्ग आहेत ते काही आकाशातून टपकलेले नाही आहेत, ते काय मंगळ ग्रहावर आलेले नाही आहेत, आणि ते काय पाकिस्तानमध्ये राहत नाही. ते त्याच समाजाचा भाग आहेत ज्याला भारतीय समाज म्हणतात. आणि त्या भारतीय समाजाने एका विशिष्ट ब्राह्मणवादी वैचारिक बैठक त्याला अनुसरून जे जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे, ज्याचे समर्थन करतात, सामंतवादी लोक. सर आपला आवाज कटतोय. सगळ्यांनी मिळून वर्ग. सर आपला आवाज कट होतोय. हिअर मी? हॅलो विकास, कॅन हिअर मी? हा या, येतोय. आता येतो. Yeah. So actually the point I was trying to make is की राजीव गांधीच्या काळामध्ये एक याला ब्रेन ड्रेनची संकल्पना म्हणतात. ह्या जे तुम्ही जे बोललात ना, परत येण्याचं, देशाला मदत करण्याची आणि समाजामध्ये पुन्हा योगदान पेबॅक करण्याची, ह्या जे संकल्पनेचे मूळ ही जी आयडिया आहे, ही आयडियाचं मूळ आहे ब्रेन ड्रेन नावाची एक संकल्पना होती, ज्यामध्ये असं मानलं जाते की कोणत्याही देशामध्ये तिथला जो उच्च शिक्षित वर्ग असतो त्याला योग्य संधी न मिळाल्यामुळे तो विदेशात पलायन करतो. ग्लोबलायझेशनच्या सुरुवातीच्या काळामध्ये ह्या ब्रेन ड्रेन योजनेची जी बेसिक होता कन्सेप्च्युअल बेस, हा बेसलेस ठरवण्यात आलेला आहे आणि याला ब्रेन ड्रेन म्हणण्यात आहे. ज्या विशिष्ट समाज किंवा शिक्षित वर्ग हा विदेशामध्ये स्थायिक होतो, तर तो ब्रेन ड्रेन होत नसतो, तो ब्रेन गेन होतो. कारण त्या आंतरराष्ट्रीय एक्सपोजरमुळं, त्याच्या पैशा आणि रिमिटेन्सेसमुळं, ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल इथं शिकलेले जे ह्या स्कॉलरशिपचे लाभार्थी विद्यार्थी जे परदेशात स्थायिक झालेले आहेत, ते भारतामध्ये रिमिटन्सेस पाठवत नाही अशातला भाग नाही, ते भारतीय समाजामध्ये पेबॅक करत नाही अशातला भाग नाही. त्यामुळे सर्वप्रथम ही जी संकल्पना आहे, ही संकल्पनाच एका खोडसाळ प्रवृत्तीतून आलेली आहे. याला पॅटर्नायझिंग प्रवृत्ती म्हणता येईल. की पहिली गोष्ट म्हणजे दातृत्वाची संकल्पना आहे, की आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय, मग आम्ही तुमच्यावर रिस्ट्रिक्शन टाकतोय. पण कालांतराने कित्येक त्यामध्ये चेंजेस येतात, तर ह्यामध्ये तू चेंज करत नाही. ते याला ह्या दृष्टिकोनात पाहिजे. तरी सरकारचं जर असं म्हणणं असेल किंवा योजना निर्माण करणाऱ्यांचं असं म्हणणं असेल, तर याचाही एक ऑडिट व्हायला हवा की जे परदेशात स्थायिक झालेले लोक आहेत, ह्या योजनेचे लाभार्थी किंवा गैर लाभार्थी सुद्धा, त्यांनी समाजासाठी काय केलं याचा लेखाजोखा, याचा ऑडिट करण्यात यावा. आणि वी आर रेडी फॉर दॅट. दुसरी महत्वाची गोष्ट मला अशी म्हणायची आहे की ज्या प्रकारे मुंडेंनी येऊन क्लॅरिफिकेशन दिलं आणि क्लॅरिफिकेशन त्यांना द्यावं लागलं, याचाच अर्थ असा आहे की ह्या सगळ्या तरतुदीच्या मागे एक राजनीती आहे. आता ही राजनीती जी आहे, मुंडेंची घाला घालणं, आणि याचा मुख्य उद्देश आहे, हे मागे उद्देश काय, यावर आपली चर्चा जास्त व्हायला पाहिजे इथं. आणि त्यामधला महत्वाचा उद्देश असा समोर येतो की एक तर पहिले इश्यू तयार करायचा, नंतर मग स्टेप बॅक करून एक असा आव आणायचा की बघा आम्ही तुमच्यासाठी हे केलं.
सामाजिक विचारवंत सुनील खोब्रागडे जे एडिटर सुद्धा आहेत एका प्रतिथेश वर्तमानपत्राचे, त्यांनी म्हटलं जर मुद्दा वाघमारेंचा आणि बडोलेंचा होता आणि त्यांनी त्यांच्या पाल्यांना ह्या स्कॉलरशिपची जे फॅसिलिटी मिळून तर पण एवढं आहे त्यांना याचा अवेल करता येणार नाही. पण तसं न टाकता तुम्ही सरसकट हे करता. खुल्या प्रवर्गातील लोकांना 20 लाख आणि मग जे कसं तरी सुद्धा इतकं परिश्रम करून इतकी स्ट्रगल करून इथपर्यंत येणाऱ्या ह्या वर्गाला विशेषतः तुम्ही अशा तरतुदी करून तुम्ही अडथळे टाकता. तर ही जी मानसिकता आहे ह्या मानसिकतेवर जास्त करणं महत्वाचं आहे. हॅलो, माझ्यासारख्या विदर्भातल्या एका सगळ्यामध्ये ज्यावेळेस मी स्कॉलरशिप घेतली त्यानंतर मी इथे आलो. फक्त एक स्कॉलरशिप अवेल केली मी महाराष्ट्र सरकारची मास्टर्सची. त्यानंतर मी MSc केलं. त्यानंतर मी PhD केलं. त्यासाठी मला कोणी स्कॉलरशिप दिली? आमच्यावर जे मेरिटच्या आरोप, आमच्यावर मेरिटोरियस नसल्याचे जे आरोप करतात, मेरिटच्या गप्पा मारणारे लोक, ज्यांना धड राष्ट्र संभाळता येत नाही, करोनाच्या क्रॅकडाऊनने दाखवलंच यांचं किती मेरिट आहे. असं असताना माझ्यासारखे अनेक विद्यार्थी जे कष्ट करून मी आलो तेव्हापासून इथे पार्ट टाइम काम करून मी दुसरं मास्टर्स, MSc आणि PhD पूर्ण केलं. आणि त्यामध्ये मला इथल्या रॉयल अँथ्रोपॉलॉजी अकॅडमीने सुद्धा मदत केली आणि मला फेलोशिप दिली. मग ह्या गोष्टी असं आम्ही पाणी काढत असताना जे ऑलरेडी आहे त्यामध्ये कटाप करण्याचं किंवा त्यामध्ये अडंगे निर्माण करण्याचं, अडथळे निर्माण करण्याचं हे जे धोरण आहे, हे धोरण हे ब्राह्मणी धोरण आहे, हे सामंतवादी धोरण आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची मला हे सांगायची वाटते, विकास महाडिक सर आहेत तिथे, आपले आतिश जी आहेत, की आम्ही भारताचे नागरिक आहोत. आम्ही काही कोणी परके नाही. आणि आम्ही गरीब किंवा असे तिथे दिव्यांग वगैरे जे ब्राह्मणी RSSचा जो टर्मिनॉलॉजी आहे, दिव्यांग किंवा मागासलेले किंवा दलित, आम्ही दलित पण नाही आहेत. आम्ही भारताचे नागरिक आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान निर्माण केलं आणि त्यांना आम्हाला सगळ्या भारतीय लोकांना जे एक नागरिकत्वाची जे एक टायटल दिली, सो वी आर द ओनर ऑफ दिस लँड, वी आर द ओनर ऑफ द इंडिया, अँड ऑल दोज पीपल दोज आर इन रूल, दे आर टेम्पररी देअर ॲज अवर रेप्रेझेंटेटिव्ह. वेन दीज पीपल, ही लोक ज्यावेळेस मालक असल्याचं आव्हान करतात आणि आपली समाजवादी आणि ब्राह्मणवादी मानसिकता ज्यावेळेस कृतनी घडवतात, तर ह्या अशा घडतात. तरतुदी सारख्या त्यांना आम्ही या कृत्यांपासून आम्हाला समजत नाही अशातला भाग नाही. दुसरी महत्वाची गोष्ट मला आतिश सरांना आणि महाडिक सरांना सांगायची आहे, ती म्हणजे वारंवार आम्ही आंबेडकरी विद्यार्थी हॅलो, यूज करत आहोत. सर आपला आवाज ही जी स्कॉलरशिप आहे ह्या स्कॉलरशिपचे लाभार्थी फक्त आंबेडकरी विद्यार्थी नाही आहेत. तमाम तो विद्यार्थी वर्ग जो ABVP आणि NSU, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, BJP यामध्ये सर आपला आवाज अटकतो आहे. आपला आवाज थोडासा अटकतो आहे. Dr. Shrikant Borkar, your voice is not audible. Please check your internet connection. या Dr. Shrikant Borkar, sir. Thank you. धन्यवाद सिद्धार्थ भाऊ. ओके, मला वाटतं महत्वाचे मुद्दे श्रीकांत बोरकर सरांनी मांडलेले आहेत की एकंदरीत संपूर्ण ही जे विद्यार्थ्यांवर लावलेली म्हणजे एक आरोप आहे की विद्यार्थी हा येत नाही आणि आल्यानंतर जो आहे त्या भारत देशात परत येत नाही आणि भारतासाठी काम करत नाही. निश्चितच जसं आधी पण आतिश भाऊंनी म्हटलं की ज्या पद्धतीने इथे कुठली मेकॅनिझम त्यांच्यासाठी नाही. जरी मी एखादा कोर्स, मास्टर कोर्स किंवा एखादा चांगला कोर्स भारताच्या बाहेरून शिकून आलो तर त्याच्या कलेची कुठल्याच पद्धतीचं रिकॉग्नायझेशन या सरकारद्वारे केल्या जात नाही. त्याला कुठलाही जॉब अवेलेबल भारतामध्ये नसतो. अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांना येतात, म्हणून ते त्यांचा मार्ग स्वतः शोधतात आणि मला वाटतं तोच एक मार्ग आहे. विद्यार्थीला समोर काय करायचं आहे त्याची भूमिका हे गव्हर्नमेंट ठरवू शकत नाही.
जर ठरवत असेल तर त्यांनी निश्चितपणे त्याच्यावर काम केलं पाहिजे, तशा पद्धतीची पॉलिसी बनवली पाहिजे, जसं आतिश सरांनी म्हटलं. तर धन्यवाद श्रीकांत बोरकर सर, आपण आपली या संदर्भाने भूमिका मांडली. पुन्हा मी आपल्याला एक महत्वाची Vikas, sorry to interrupt you. Yes, please. If I'm audible, I would like to do one suggestion. Yeah, please. And I would like to. But your voice is still breaking. And Mahadik sir, what is the possibility? Kai still breaking. Okay. हॅलो. Can you निश्चित hear me now? मला तुमचा प्रश्न समजला. तुमचा आवाज अटकतोय, त्यामुळे मी तुमचा तो प्रश्न फॉरवर्ड करतो. त्याच संदर्भाला घेऊन मी बोलणार होतो की आताच 2 ते 3 दिवसा अगोदर एक अशाच पद्धतीची ब्लू मॉर्निंगवर आणि इतर चॅनल्सवर आपण एक लाईव्ह केलं आणि त्या लाईव्ह सेशन मध्ये डॉक्टर नितीन राऊत जे ऊर्जा मंत्री आहेत ते लाईव्ह होते आपल्यासोबत. सोबतच माजी आमदार ऍडव्होकेट जयदेव गायकवाड जे की स्पोक्स पर्सन राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत लाईव्ह होते आणि त्यांनी आपली या संदर्भातली भूमिका मांडली की आता GR जरी आला असला तरी कॅबिनेटची बैठक त्यावर झालेली नाही आणि इतर लोकांच्या चर्चा त्या संदर्भात झालेल्या नाही, तर निश्चित ते लोक या संदर्भात एक बैठक घेतील आणि त्या बैठकीमध्ये हे जे काही आपण मांडलेले आज मुद्दे असतील किंवा त्या दिवशी जे लाईव्ह डिस्कशन मध्ये आम्ही मुद्दे मांडले आणि डॉक्टर नितीन राऊत सरांनी जशी भूमिका त्या संदर्भाने घेतली की हे पूर्णतः संविधान विरोधी आहे, सुप्रीम कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन आहे आणि एकंदरीत सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या ज्या वर्गाला आपल्याला पुढे न्यायचं आहे त्याच्यासाठी ही सगळ्यात मोठी अडचण ही क्रिमिलियरची लावण्यात आली आहे. त्यामुळे ते सुद्धा पॉझिटिव्ह आहे. पुढचा सेशन मला वाटतं आपण कंबाईन रित्या घेण्याचा प्रयत्न करूया. आपले या विषयावर माहिती देतील त्याआधी मला वाटतं की सुशील मार्डिक सरांना या संदर्भात काही बोलायचं आहे. आठवले साहेबांची या संदर्भातली काय प्रतिक्रिया अजून आलेली आहे? आठवले साहेब सुद्धा आता केंद्रामध्ये मंत्री आहेत, तर त्यांची काय नेमकी भूमिका आहेत आणि ती कधी खुल्या येणे आपल्या समोर ते भूमिका मांडतील? मार्डिक साहेब. आता हा जो या वर्षीचा 5 मेचा जो GR आलेला आहे, या GR बाबतीत जे काही हे डिस्प्यूट निर्माण झाले त्या डिस्प्यूट्स बद्दल अजून आम्ही आठवले साहेबांची चर्चा केलेली नाहीये. निश्चित मी आज उद्यामध्ये 1-2 दिवसामध्ये त्यांच्याशी याविषयी बोलणार आहे. पण आठवले साहेबांकडे हेच डिपार्टमेंट सेंट्रल मध्ये आहे आणि सेंट्रल मध्ये हे डिपार्टमेंट सांभाळत असताना इनफॅक्ट त्याच्या जागांमध्ये वृद्धी केल्याची आठवले साहेबांनी बातम्या आपल्याला माहिती आहेत. आठवले साहेबांनी गेल्या वर्षीच त्याच्या आपला आवाज येत नाहीये. आवाज ब्रेक होतोय आपला आवाज येत नाहीये सर. मार्डिक सर, आपला आवाज येत नाहीये. हा आता येतोय. त्या जागा देखील आठवले साहेबांनी ठरवलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने केंद्रामध्ये जे फायदे निर्माण करता येतील विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण घेणाऱ्या ते आठवले साहेब करत आहेत आणि त्या अनुषंगाने मी त्यांच्याशी या विषयी चर्चा करणारच आहे की महाराष्ट्रामध्ये असा गोंधळ निर्माण झालेला आहे, तर कृपा करून आपण राज्यातील महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक विभागाच्या मंत्री महोदयांशी चर्चा करावीत, हा तिढा सोडवावात, अन्यथा आपल्याला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. अशा प्रकारची चर्चा मी त्यांच्यासोबत निश्चित करणारच आहे. निश्चित. धन्यवाद मार्डिक सर. आणि आपण निश्चितच ते कराल आणि आठवले साहेबांनी जी काही भूमिका केंद्रासंदर्भाने घेतलेली आहे सीट वाढवण्याची, तीच भूमिका राज्य शासन सुद्धा घेईल. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून सुद्धा ही जागा जास्तीत जास्त वाढल्या पाहिजे आणि मग काही लोकांना त्यामध्ये तुम्हाला क्रिमिनल लावायचं असेल तर ते सुद्धा 15 ते 20 लाखाच्या दरम्यान असलं पाहिजे, ही जी भूमिका आहे. या भूमिकेनं मला वाटतं आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. एक चांगली न्यूज आपल्याकडे आहे की आठवले साहेब आपल्याला शुक्रवारी जे आहे लाईव्ह सेशन ब्लू मॉर्निंगवर येणार आहेत आणि इतर आपले जे काही पेजेस आहेत ज्यामध्ये आपले सगळे बांधव जुळलेले आहेत त्यामध्ये येणाऱ्या शुक्रवारी आठवले साहेब आपल्याशी या संपूर्ण साठी स्वतः भूमिका मांडण्यासाठी लाईव्ह येणार आहेत. तर ही एक बातमी सिद्धार्थ प्रबुद्ध सरांनी आताच एक मेसेज करून मला सांगितली, तर मी त्यांचेही धन्यवाद देऊ इच्छितो.
अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण सर्वांनी मांडली. आपली भूमिका यावर स्पष्ट केली. कारण समाजाला या संदर्भातली क्लिअरिटी आताही नाही. हे क्रिमिलेअर म्हणजे काय किंवा हे परदेशी शिष्यवृत्तीमध्ये आलं म्हणजे नेमकं काय झालं आणि ज्या पद्धतीने लाईव्ह सेशन सुद्धा झाले ते फक्त स्पष्टीकरण देण्यासाठी झाले. त्याच्यावर कुठलेही महत्वाचे बदल त्यामध्ये अजूनही करण्यात आलेला नाही. पॉझिटिव्ह बदल जो आपण त्याला म्हणूया तो करण्यात आलेला नाही. या संपूर्ण याच्यामध्ये आपण तिघांनीही आपला वेळ दिला. मी तिघांचेही या ब्लू मॉर्निंगच्या तर्फे आभार व्यक्त करतो. प्रोफेसर सुशील मार्डिक सर, डॉक्टर श्रीकांत बोरकर सर आणि पॅन्थर आशिष बनसोडे सर, या तिघांचंही मी आपलं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि पुनश्च अशाच पद्धतीनं आपण सोबत काम करूया आणि पुढे सुद्धा अशीच भूमिका ठेवून आपण आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व, आपल्या समाजाचे प्रश्न या ब्लू मॉर्निंगच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न करूया. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. सर्वांना मैत्रीपूर्वक जय हिंद. 2 मिनिट विकास. हा, आशिष काहीतरी बोलू इच्छिते, त्यानंतर आपण कन्क्लूड करू. आता श्रीकांत बोरकर सरांनी ज्या पद्धतीने पोटतिडकीने या सगळ्या गोष्टी मांडल्या, परदेशात गेल्यानंतर कशा पद्धतीच्या समस्या येतात आणि परदेशात जाण्या अगोदर येणाऱ्या समस्या आणि त्याच्या अगोदर महाडिक सरांनी ज्या पद्धतीने या सगळ्या सिस्टीमचा पूर्ण आढावा घेतला आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आठवले साहेबांनी या पद्धतीचा केंद्रामध्ये कोणत्या प्रकारे सीट वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याच पद्धतीचा निर्णय महाराष्ट्र शासनाला घेण्यास भाग पाडण्यासाठी संबंध महाराष्ट्रातील सामाजिक संघटना, पक्ष, विद्यार्थी संघटना यांनी नक्कीच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना वारंवार निवेदने देऊन किंवा इतर कोणत्या म्हणजे ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करून घेता येतील त्या करून घ्यायला हव्यात. आणि दुसरी गोष्ट अशी की धनदांगड्या या शब्दावर ज्या पद्धतीने काल धनंजय मुंडेंनी जोर देऊन भाष्य केले किंवा त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपला व्हिडिओ शेअर केला, या धनदांगड्याच्या शब्दांच्या माध्यमातून मी धनंजय मुंडेंना म्हणू इच्छितोय, तर तुम्ही जाता जाता शेवटी एक वाक्य म्हणून गेलात की मला एवढं कळतं की कोणता शब्द कुठे वापरायचा किंवा त्याच्यामध्ये त्यांनी लास्टला एक म्हटलंय की मला सामाजिक न्याय म्हणजे काय माहित आहे आणि हे कळत असताना मला या बाबतीत माहिती आहे की कोणता शब्द कुठे कसा आहे. मग त्याच्यामध्ये मला त्यांना सांगायचं आहे की माननीय धनंजय मुंडेजी, आर्थिक दर्जा वाढला म्हणजे तो धनदांगडा होत नाही. आर्थिक दर्जा वाढला तर शिक्षणाचा दर्जाही वाढतच असतो. हे जर आपल्याला कळत नसेल तर आपण स्वतः त्या सामाजिक न्याय मंत्री म्हणून ज्या पदावर बसल्या तिथून स्वतःहून पाय उतार व्हावं अशी आमची कळकळीची विनंती आहे तुम्हाला. धन्यवाद आतिश भाऊ, अत्यंत महत्वाचा मुद्दा आणि व्यवस्थितरित्या तो तुम्ही मांडला. यानंतर मला वाटतं डॉक्टर श्रीकांत सरांना एक 5 मिनिटं आपण देऊया आणि त्यांच्या एक कन्क्लुडिंग सेशनने आपण हा आजचा कार्यक्रम इथे थांबूया. श्रीकांत सर. मला असं वाटतं की बरेचसे मुद्दे आपण महत्वाचे कव्हर केलेले आहेत. तरीही मी मगाशी जे एक रेफरन्स दिला होता जो मला पूर्ण करता आला नाही, स्पेशली फॉर महाडिक सर आणि आतिशजी, बिकॉज दे आर बोथ फील्ड वर्कर, दे आर इन द फील्ड अँड दे आर द ग्रास रूट्स. त्यामुळे मला असं वाटतं की EPW मध्ये पांडियन नावाचे एक जे सामाजिक अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांचा एक लेख आहे आणि अनेक आपले सुखदेवराव थोरात यांच्या डायरेक्टरशिप खाली एक सोशल एक्सक्लुजन रिसर्च सेंटर आहे दिल्लीचं, त्यामध्ये सुद्धा अशा अनेक स्टडीज केलेल्या आहेत ज्यामध्ये क्रिमिलेअर सदृश अटी ज्यावेळेस इंट्रोड्यूस केल्या जातात सामाजिक सबलीकरणाच्या पॉलिसीजवर, तर त्याचे दुष्परिणाम काय होतात किंवा त्याचा खरंच फायदा होतो का, ह्यावर समाजशास्त्रीय अभ्यास आहेत, रिसर्च झालेला आहे आणि ते रिसर्च असं दाखवते की त्यांनी फायदा होतच नाही. आणि जर तो फायदा झाला असता तर गेल्या 30-35 वर्ष अनेक ओबीसीच्या वर्णी सरकारी नोकऱ्या लागल्या असत्या किंवा सरकारी नोकऱ्यावर त्यांची वर्णी लागली, पण तसं झालेलं नाहीये. याचाच अर्थ असा की ह्या प्रकारच्या ज्या राजनीतिक कृत्या धूर्त राजकारणी एक तर त्यांचं स्टेक वाढवण्यासाठी एखाद्या विशिष्ट समाजामध्ये वोट बँक वाढवण्यासाठी करतात, ते अशा बंद करावं. आणि अनेक छावण्यामध्ये कोणी बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या छावण्यामध्ये विभागलेले जे तरुण विद्यार्थी नेतृत्व आणि विद्यार्थी आहेत त्यांनाही मला एक गोष्ट सांगावीशी वाटते आणि विशेषतः ओबीसी बांधवांना की हे त्यांनी अशा राजकारणी लोकांना बळी पडू नये.
हा बीबीसीच्या इंटरव्ह्यू नुसार सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची मरतूक महाराष्ट्रामध्ये आहे. मग हे स्वतःला बळीराजाचे पुत्र बनवणारे, बहुजन बहुजन बनवणारे ह्या लोकांच्या ज्या नीती आहेत, ह्या नीती खरंच इमानदार आहेत का, हे मला म्हणावंसं वाटते. आणि जर क्रिमिलेअर ओबीसींना लागलेला तो जर फायद्याचा ठरला नाही, तरी मुंडेंना किती म्हणून दे की आम्ही क्रिमिलेअर हा शब्द वापरला नाही. अहो, घात करण्यासाठी तुम्हाला स्पष्ट म्हणावं लागते का की मी तुम्हाला मारेल म्हणून? तुम्ही पाठीत सुद्धा खंजर भोगू शकता. बरोबर. लोक जास्त कळेल आणि गैर आंबेडकरी जनतेला, कारण आंबेडकरी लोक हे सतत लढत आलेले आहेत. संघर्ष आमचं ब्रीद आहे आणि आमचा संघर्ष करत असताना आम्ही फक्त विशिष्ट छोट्याशा प्रवर्गासाठी किंवा पोटजातीसाठी किंवा जातीसाठी संघर्ष करत नाही. मंडलाचं सगळं रान आंबेडकरी लोकांनी माजवलेलं आहे. ह्या तथाकथित ओबीसी नेतृत्वाने सुद्धा लक्षात घ्यावं. आणि आम्ही आतापर्यंत फुलेंना आमचा आदर्श मानला, राष्ट्रपिता म्हणतो, तेव्हा आम्ही ही करत नाही. पण तुम्हाला बहुजनांच्या नावाखाली आंबेडकरी नेतृत्व नको, पण आंबेडकरी विचार हवे. पण नेतृत्वाची वेळ येते, देण्याची वेळ येते, त्यावेळेस तुम्ही असे काटछाट करता. तर हा जो दगलबाजपणा आहे, हा दगलबाजपणा मी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना, जे फुलेशाह आंबेडकरी बोलतात मात्र त्यांची कृती सामंतवादी आहे, ब्राह्मणवादी आहे, त्यांना सांगू इच्छितो की ते दिवस दूर नाहीत की तेच शेतकऱ्यांची लेकरं, तुम्ही शेतकऱ्याच्या पोटचे असताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांसोबत, ओबीसी सोबत, एससी सोबत घात करत आलेला आहात. ब्राह्मणाची नीती वापरली तुम्ही, तर तुम्हाला त्याचा शिला भेटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अशा त्यांनी बाज यावं, अशा ह्या घातकी कृत्य करू नये. आणि जर काही लिमिट त्यामध्ये कंडिशन्स टाकायचे असतील, ऍडव्हान्स एससी किंवा जे सदन एससी आहेत त्यांना, तर ते तशी अट टाकावी. जे समाज कल्याणचे अधिकारी आहेत त्यांना ऍक्सेस होऊ नये तशी अट टाकायची असेल तर. पण हे जे 6 लाखाची अट आहे ते संपूर्ण काढून टाकण्यात यावी. आणि अशीच अट जर लावायची आहे तर ते ब्राह्मणांना लावावी. कारण ब्राह्मण आणि जो खुला प्रवर्ग जो सगळ्यात जास्त जो बेनिफिशियरी आहे त्यांनाही लावा, त्यांना अट लावा. लेट देम सी. आता इच्छा जाती नाही. निश्चित धन्यवाद. मी पुनश्च एकदा सर्वांचं डॉक्टर श्रीकांत, प्रोफेसर सुशील महाडिक सर आणि आशिष बनसोडे सर यांचा तिघांचे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. या पॅनल डिस्कशन मध्ये आपण सहभागी झालात. निश्चितच आपल्या समाजाला यामधून मार्गदर्शन मिळेल. आणि मी पुनश्च ब्लू मॉर्निंग तर्फे सर्वांना विनंती करू इच्छितो की ज्या लोकांना बोलता येतं, लिहिता येतं, त्यांनी या विषयावर मांडणी करावी. त्यांनी बोलावं लाईव्हच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. कारण सध्या क्वारंटाईन सगळ्या कोरोनाच्या या व्हायरसमुळे सगळे लोक घरी आहेत, पण सोशल मीडिया मात्र आपल्या हाती आहे. जास्तीत जास्त लाईव्ह आपण आपल्या स्वतःच्या आयडी वरून द्यावं, आम्हाला संपर्क साधावा, आम्ही पण प्रयत्न करू. आपले सेशन्स, आमचा एक विषय सुरू आहे की यावर एक सिरीजच चालवावी, विद्यार्थ्यांची, नोकरदार वर्गाची आणि पॉलिटिकल लोकांची सुद्धा. तर आपण सुद्धा आपल्या आयडी वरून असे सेशन्स चालवावेत. आपल्याला लिहिता येत असेल तर लिहावं आणि आपली बाजू जी आहे ती सरकारला पर्यंत पोहोचवावी. आतापर्यंत धास्ती हे सरकार घेतच आली आहे, यापुढेही घेईल अशी आशा आपण बाळगूया. आणि मी सर्वांचं इथे स्वागत करतो, अभिनंदन करतो. आपण वेळेतला वेळ दिला. मुख्यतः डॉक्टर श्रीकांत बोरकर सर हे लंडन वरून आपल्याला जॉईन झाले आणि सुशील महाडिक सर सुद्धा त्यांनी आपल्याला वेळेतला वेळ दिला आणि आशिष बनसोडे सर त्यांनी सुद्धा वेळेतला वेळ दिला. तुम्हा तिघांचं मी इथं ब्लू मॉर्निंगच्या तर्फे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. ब्रॉडकास्टिंग बंद झालं का? इज इट? नो, नॉट येट. नॉट येट. झालं वाटतं.